नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील पहिला प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील क्वेश्चन नंबर 2 आणि त्यातील पहिले 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा, त्यातील पहिला प्रश्न, फाइंड दी नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन। पहा, रेग्युलर पॉलिगॉन आहे, त्याचे आपल्याला नंबर ऑफ साइड्स फाइंड आउट करायचे आहेत आणि इंटेरियर अँगल दिलेला आहे 3π/4 रेडियन। रेग्युलर पॉलिगॉन आहे, पेंटॅगॉन आहे का, हेक्झॅगॉन आहे का, सेप्टॅगॉन का, ऑक्टॅगॉन आपल्याला माहिती नाही। म्हणजे त्या पॉलिगॉनला किती साइड्स आहेत हे आपल्याला माहिती नाही, फक्त इंटेरियर अँगल दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला साइड्स फाइंड आउट करायच्या आहेत। पहा, एखादा रेग्युलर पॉलिगॉन असेल, रेग्युलर म्हणजे काय, सर्व साइड्स इक्वल असतील। सपोज हा रेग्युलर पॉलिगॉन आहे, म्हणजे सर्व साइड्स इक्वल असेल तर तो काय होईल, रेग्युलर पॉलिगॉन होईल, बरोबर आहे। या पॉलिगॉनला साइड्स किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे हा कोणता, रेग्युलर हेक्झॅगॉन आहे। त्याप्रमाणे अशा किती साइड्स असतील त्या पॉलिगॉनला की त्याचा इंटेरियर अँगल हा असेल। पहा, आपल्याला काय दिलेलं आहे, इंटेरियर अँगल दिलेला आहे, त्यावरून आपल्याला एक्सटेरियर अँगल काढता येईल। सपोज हा इंटेरियर अँगल किती आहे, 3π/4 रेडियन आहे, बरोबर आहे। हा आपल्याला डिग्रीमध्ये करायचा आहे, 3π/4। तर एक्सटेरियर अँगल काय असेल, पहा हे दोन अँगल लिनियर पेअरमधील होतील, म्हणजे एक्सटेरियर अँगल काय असेल, 180मधून हा अँगल मायनस करू आपण, डिग्रीमध्ये कन्वर्ट करून हा अँगल मायनस केला तर आपल्याला हा अँगल मिळेल, कारण हे लिनियर पेअरचे अँगल आहेत। पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, रेग्युलर पॉलिगॉन, रेग्युलर म्हणजे त्या पॉलिगॉनच्या सर्व साइड्स इक्वल असतील। रेग्युलर पॉलिगॉन, आपल्याला इंटेरियर अँगल दिलेला आहे, इंटेरियर अँगल तो आहे रेडियनमध्ये, 3π/4 रेडियन। प्रथम आपण काय करू, डिग्रीमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे 3π/4 इंटू डिग्रीमध्ये करायचं असेल 180/πने 180/πने मल्टिप्लाय करणार, हे डिग्री होतील, बरोबर आहे। पाय कॅन्सल होईल, 4ने डिवाइड करू, 45 इंटू 3, 45 इंटू 3 म्हणजे 135, बरोबर आहे। आता हा आहे इंटेरियर अँगल, बरोबर आहे, डिग्रीमध्ये कन्वर्ट केला आपण। आता एक्सटेरियर अँगल यावरून काढता येईल आपल्याला। पहा, रेग्युलर एखादा पॉलिगॉन आहे, समजा हा रेग्युलर, सपोज हा हेक्झॅगॉन आहे, बरोबर आहे, रेग्युलर आहे, सर्व साइड्स इक्वल आहेत आणि याचा आपल्याला इंटेरियर अँगल माहिती आहे। इंटेरियर अँगल माहिती असेल तर आपण काय करतो, एक्सटेरियर अँगल काढण्यासाठी हे दोन लिनियर पेअरचे अँगल होतील, बरोबर आहे। म्हणजे इंटेरियर अँगल माहिती आहे, म्हणजे 180मधून तो अँगल मायनस केला तर आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळेल, बरोबर आहे। देअरफॉर एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन, इंटेरियर अँगल हा असल्यामुळे एक्सटेरियर अँगल किती होईल, 180मधून मायनस होईल, कारण ते लिनियर पेअर तयार होईल तिथं। 180मधून 135 मायनस केले आपण, तर इक्वल टू 45 डिग्री, बरोबर आहे। पहा, एक्सटेरियर अँगल 45 डिग्रीचा आहे, परंतु एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, पहा, नाऊ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन, हा एक फॉर्म्युला आहे, पहा, 360 अपॉन नंबर ऑफ साइड्स। त्या पॉलिगॉनला जेवढ्या साईड असतील त्या साइड्सने जर आपण 360ला डिवाइड केलं तर आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळतो, परंतु एक्सटेरियर अँगल किती आहे, 45 डिग्रीचा, म्हणजे 45 डिग्री आहे, बरोबर आहे। एक्सटेरियर अँगल इक्वल टू 360 आणि अपॉन काय येईल, नंबर ऑफ साइड्स। आपल्याला नंबर ऑफ साइड्स फाइंड आउट करायच्या, बरोबर आहे, यावरून नंबर ऑफ साइड्स फाइंड आउट करता येईल। देअरफॉर नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इक्वल टू काय होईल, 360ला या 45ने डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे। नंबर ऑफ साइड्स या इक्वेशनवरून आपण ही व्हॅल्यू काढणार, नंबर ऑफ साइड्स। दोन्ही नंबरला 9ने डिवाइड करू तर
हे 5 होतील, 9ने डिवाईड केलं तर हे 40 होतील, बरोबर आहे. आता 5ने डिवाईड करू 40ला तर 8 होतील, म्हणजे नंबर ऑफ साईड्स किती आहेत 8. इथे लिहिणार आपण हेन्स दी नंबर ऑफ साईड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इज 8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. 2 सर्कल्स इच ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर इंटरसेक्ट इच अदर. पहा 2 सर्कल आहेत, दोघांची पण रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे इक्वल सर्कल आहेत, त्यांचे रेडियस इक्वल आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत. सपोज हा पॉईंट आपण आर घेऊ आणि हा पॉईंट आपण एस घेऊ. आर आणि एसमध्ये हे 2 सर्कल इंटरसेक्ट होत आहेत. द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 7√2. हे जे डिस्टन्स आहे म्हणजे पी क्यूची लेंथ किती आहे 7√2 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द पोर्शन कॉमन टू दी 2 सर्कल. तर एवढा ह्या दोन्ही सर्कलला कॉमन असणारा एवढा एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एवढा शेडेड एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण पी आणि आर जॉईन करू, म्हणजे ही रेडियस होईल, बरोबर आहे. पी आणि एस जॉईन केली, ही पण रेडियसच आहे या सर्कलची. आर आणि क्यू जॉईन करू, ही पण रेडियस आहे या सर्कलची आणि ही पण या सर्कलची रेडियस आहे आणि दोन्ही सर्कलची रेडियस 7 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. म्हणजे या चारही साईड्स कशा आहेत इक्वल आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक अँगल यामध्ये 90चा दाखवायचा आहे, म्हणजे 4 साईड्स या क्वाड्रिलॅटरलच्या इक्वल तर आहेतच, परंतु एक जर अँगल आपण 90चा दाखवला तर हा स्क्वेअर होईल. स्क्वेअर असल्यामुळे काय होईल, मग 4ही अँगल 90चे असतील, म्हणजे हा अँगल आपल्याला 90 दाखवता येईल आणि हा पण अँगल 90 दाखवता येईल. कधी, ज्यावेळेस आपण स्क्वेअर आहे म्हणून प्रूव्ह करणार, नंतर हा अँगल 90, हा अँगल 90 आणि रेडियस माहिती आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे एवढ्या पोर्शनचा एरिया काढण्यासाठी आपल्याला या सेक्टरचा एरिया काढायचा आहे, या सर्कलमध्ये या सेक्टरचा एरिया काढायचा आहे आणि स्क्वेअरचा एरिया त्यामधून मायनस करायचा आहे. म्हणजे या 2 सेक्टरच्या एरियाची ॲडिशन त्यामधून मायनस करायचा आहे या स्क्वेअरचा एरिया. त्याप्रमाणे आपण सॉल्व करू. इथे सोल्युशन कसं लिहिणार आपण, लेट पी अँड क्यू बी दी सेंटर्स of 2 circles having each of radius प्रत्येकाची रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे, 7 सेंटीमीटर, बरोबर आहे. फ्रॉम फिगर म्हणजे सर्व रेडियस इक्वल आहेत, म्हणजे पी क्यू ही लेंथ 7 आहे, ही पण लेंथ 7 आहे, ही पण लेंथ 7 आणि ही पण लेंथ 7, कारण दोन्ही सर्कलची रेडियस 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, पी आर इक्वल आहे आर क्यू इक्वल आहे क्यू एस इक्वल आहे एस पी इक्वल रेडियस, बरोबर आहे, आणि इक्वल 7 सेंटीमीटर. चारही साईड्स इक्वल झाल्या त्या. आता पी क्यूची लेंथ म्हणजे 2 सेंटरमधील डिस्टन्स असेल, बरोबर आहे. ह्या पी क्यूची लेंथ म्हणजे 2 सेंटरमधील डिस्टन्स आहे, ते आपल्याला दिलेलं आहे 7√2, बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स पी क्यू हे किती आहे 7√2 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. जर आपण याचा स्क्वेअर केला तर काय होईल, देअरफॉर हे आपल्याला दिलेलं आहे, इथं लिहिणार आपण गिवन, कारण 2 सेंटरमधील डिस्टन्स आहे ते. पी क्यूचा स्क्वेअर करू आपण. पी क्यूचा जर स्क्वेअर केला आपण तर याचाही स्क्वेअर होईल, 7चा स्क्वेअर 49 होईल आणि √2चा स्क्वेअर 2 होईल, बरोबर आहे. म्हणजे 49 × 2 म्हणजे 98 होतील, बरोबर आहे. डायरेक्ट लिहू आपण 98 होतील, डायरेक्ट लिहिलेला आहे 98. पी क्यूचा स्क्वेअर 98 येतो आहे, म्हणजे एवढ्या डिस्टन्सचा स्क्वेअर केला आपण तर तो एवढा आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, हा अँगल आपल्याला 90 दाखवायचा आहे. म्हणजे आपण काय करणार, हा जर 90 असेल तर हा हायपोटेनस होईल,
म्हणजे या दोन साईड्सचा जर स्क्वेअरची ॲडिशन घेतली आपण तर एवढी यायला पाहिजे, बरोबर आहे. नाऊ पी आरचा स्क्वेअर करू आपण प्लस आणि आर क्यूचा स्क्वेअर करू, 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर म्हणजे काय होईल 49 प्लस 49 म्हणजे इक्वल टू 98, बरोबर आहे. येथे पी क्यूचा स्क्वेअर 98 आलेला आहे, परंतु या दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन 98च आलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणणार पी आर क्यू हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल पी आर क्यू इज राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. प्रथम आपण राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून प्रूव्ह केलं, म्हणजे हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण देअरफॉर अँगल, कोणता अँगल पी आर क्यू, पी आर क्यू हा अँगल आपण प्रथम 90 डिग्री दाखवलेला आहे. हा अँगल 90 आहे, परंतु येथे आपण काय प्रूव्ह केलेलं आहे येथे आपण काय लिहिलेलं आहे सर्व साईड्स इक्वल आहेत आणि हा अँगल 90 आहे. सर्व साईड्स इक्वल आहेत, एक क्वाड्रिलॅटरल आहे, सर्व साईड्स इक्वल आहेत आणि त्यामध्ये एक अँगल 90 आहे. अशी जर कंडिशन असेल तर तो स्क्वेअर होतो, बरोबर आहे. स्क्वेअरमध्ये सर्व साईड्स इक्वल, एक जरी 90 असेल तर सर्व 90 असतात, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणणार फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 क्वाड्रिलॅटरल पी आर क्यू एस, पी क्यू आर एस नाही पी क्यू आर एस असं नाही, पी आर क्यू एस. येथे काय आहे सिक्वेन्समध्ये नाही आहे, पी नंतर आर आहे, पी आर क्यू एस इज अ स्क्वेअर. हा आपण स्क्वेअर दाखवलेला आहे. स्क्वेअर असल्यामुळे काय होईल प्रत्येक अँगल 90 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 90, हा अँगल 90. म्हणजे आपल्याला अँगल माहिती झाले, हे सेंट्रल अँगल माहिती झाले आणि रेडियस माहिती आहे, म्हणजे सेंटरचा एरिया काढण्यासाठी आपण 90चा अँगल आहे म्हणून हे प्रूव्ह केलेलं आहे. इथे आपण लिहिणार देअरफॉर अँगल, कोणते अँगल आर पी एस, अँगल आर पी एस इक्वल आहे आर क्यू एस, अँगल आर क्यू एस इक्वल 90 डिग्री. स्क्वेअर असल्यामुळे हे पण दोन अँगल 90चे आहेत, बरोबर आहे. 90 डिग्री म्हणजे काय आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करू. 90 डिग्री रेडियनमध्ये करायचं असेल तर पाय आपण 180ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर हे रेडियनमध्ये होतील, बरोबर आहे. म्हणजे काय होईल 90ने डिवाईड करू, हे 2 होतील, म्हणजे π/2 रेडियन. हा अँगल किती आहे π/2 रेडियन आणि हा पण अँगल, म्हणजे आपल्याला अँगल माहिती आहेत. आता अँगल माहिती आहे, रेडियस माहिती आहे, म्हणजे सेक्टरचा एरिया काढता येईल, बरोबर आहे. एवढं लिहून घ्या, आपण यापुढचं सॉल्व करू. आता इरेज करतो मी. सेंट्रल अँगल हा 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन आहे, बरोबर आहे. हा पण अँगल π/2 रेडियन आहे. आता सेंट्रल अँगल आणि रेडियस माहिती आहे आपल्याला. नाऊ एरिया ऑफ सेक्टर, या सेक्टरचा एरिया काढू, पी आर एस एवढ्या सेक्टरचा एरिया पूर्ण म्हणजे एवढा पोर्शन आणि एवढा असा पोर्शन, एवढ्या सेक्टरचा एरिया म्हणजे सेक्टर कोणतं होईल पी आर एस. फॉर्म्युला हाफ आर स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्हॅल्यू पुट करू, हाफ आर स्क्वेअर, रेडियस 7 आहे, 7चा स्क्वेअर म्हणजे 49, थीटा आहे π/2. आता हे काय होतील 49 पाय आणि अपॉन 4, बरोबर आहे. स्क्वेअर सेंटीमीटर, एरिया असल्यामुळे स्क्वेअर आणि युनिट सेंटीमीटर आहे. आता त्याप्रमाणे एरिया ऑफ सेक्टर, इकडल्या सेक्टरचा एरिया, सेक्टर कोणतं क्यू एस आर, क्यू एस आर. आधी सेंटर लिहायचा क्यू नंतर आर नंतर एस किंवा क्यू एस आर. हा एरिया किती होईल हाफ आर स्क्वेअर थीटा.
हाफ, रेडियस 49, रेडियस 7 आहे, 7चा स्क्वेअर 49 आणि थिटा आहे, म्हणजे हे काय होतील 49 पाय अपॉन 4च होतील, बरोबर आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. या सेक्टरचा पण एरिया काढला आपण आणि या सेक्टरचा पण एरिया काढला, बरोबर आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे, एवढा पोर्शन डबल आलेला आहे, बरोबर आहे. मग आता आपण स्क्वेअरचा एरिया काढू. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, स्क्वेअर कोणता आहे, PRQS. एवढे स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय, साईड स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया स्क्वेअरचा एरिया फॉर्म्युला आहे साईड स्क्वेअर. साईड म्हणजे काय, रेडियस आहे, बरोबर आहे, म्हणजे 7चा स्क्वेअर 49 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला दोन्ही सेक्टरचा एरिया माहिती झाला, स्क्वेअरचा एरिया माहिती झाला. आता काय करायचं आहे, एवढा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एवढं जे शेडेड एरिया आहे, एवढ्या छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे एवढा एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एवढा एरिया किती असणार आहे, या दोन सेक्टरच्या एरियाची ॲडिशन आणि त्यामधून मायनस करणार स्क्वेअरचा एरिया. इथे लिहिणार नाऊ एरिया ऑफ शेडेड पोर्शन किंवा कॉमन पोर्शन बिटवीन टू सर्कल्स. एरिया ऑफ शेडेड पोर्शन इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर PRS प्लस एरिया ऑफ सेक्टर QSR. हे दोन्ही सेक्टर QSR मायनस करणार आपण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PRQS. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PRQS. इथे एरिया ऑफ, इथे आपण एरिया ऑफ असे लिहू, सेक्टर हे सेक्टर, बरोबर आहे, इक्वल टू या सेक्टरचा एरिया 49 पाय अपॉन 4. या सेक्टरचा एरिया प्लस करायचा आपल्याला, तो पण तेवढाच आहे 49 पाय अपॉन 4 आणि मायनस 49. स्क्वेअरचा एरिया 49, बरोबर आहे. ते 49 येथे आहेत, येथे आहेत, येथे आहेत. आपण 49 कॉमन काढू. 49 कॉमन काढले म्हणजे हे कॅन्सल होतील. काय राहील, पाय अपॉन 4 प्लस येथे काय राहील, पाय अपॉन 4, बरोबर आहे. कॉमन काढल्यामुळे येथे काय राहील, -1. इथे दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे ही ॲडिशन करायची आपल्याला. डिनोमिनेटर सेम असल्यामुळे काय करणार आपण, एकच घेणार डिनोमिनेटर आणि पाय प्लस पाय म्हणजे 2 पाय होईल, बरोबर आहे. म्हणजे 2ने 4 डिवाइड केले आपण तर हे 2 होतील, म्हणजे काय होईल, पाय अपॉन 2 आणि हे -1. 1/4 पाय 1/4 पाय दोघांची ॲडिशन म्हणजे काय, हाफ पाय, बरोबर आहे. 1/4 प्लस 1/4 म्हणजे हाफ पाय ॲज इट इज आणि -1. एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ट्रायंगल PQR इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा ट्रायंगल PQR आहे आणि इक्विलॅटरल आहे. PQR इक्विलॅटरल म्हणजे तीनही साईड इक्वल आहेत आणि प्रत्येक साईडची लेंथ आपल्याला किती दिलेली आहे, 18 सेंटीमीटर. आणि या QR साईडवर सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे, जेणेकरून QR हा डायमीटर झालेला आहे त्या सर्कलचा. म्हणजे या सर्कलचा डायमीटर किती आहे, 18 आहे. या ट्रायंगलच्या साईड एवढी लेंथ त्या डायमीटरची आहे, बरोबर आहे. म्हणजे रेडियस किती आहे, 9 आहे. तर फाइंड दी लेंथ ऑफ दी आर्क ऑफ धिस सर्कल विदिन दी ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये असणाऱ्या एवढ्या आर्कची लेंथ किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आर्कची लेंथ म्हणजे काय, S इक्वल टू R थिटा. आपल्याला थिटा माहिती नाही म्हणजे हा सेंट्रल अँगल किती आहे तो माहिती नाही आपल्याला, बरोबर आहे. हा सेंट्रल अँगल एकदा माहिती झाला आपल्याला
रेडियस माहिती आहे कारण डायमीटर 18 आहे, रेडियस 9 आहे, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू माहिती आहे, थिटा माहिती करायचा आहे. हा थिटा कसा माहिती करणार आपण? पहा, हा PQR ट्रायंगल इक्विलॅटरल आहे, म्हणजे प्रत्येक अँगल इक्वल आहे 60 डिग्रीचा, बरोबर आहे. हा 60, हा पण 60 आहे आणि हा पण 60 डिग्री अँगल आहे. आपल्याला हा अँगल माहिती करायचा आहे. परंतु आता ही रेडियस आहे, सपोज सेंटर O घेऊ आपण, OQ ही रेडियस आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे सपोज हा पॉईंट M घेऊ आणि हा पॉईंट N घेऊ, म्हणजे OM ही पण या सर्कलची रेडियस आहे. या दोन रेडियस इक्वल असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल होतील, बरोबर आहे. म्हणजे या ट्रायंगलचा जर विचार केला आपण तर इक्वल साईड्स समोरील अँगल इक्वल असतात, बरोबर आहे. आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम माहिती आहे आपल्याला. या दोन साईड इक्वल असल्यामुळे या साईड समोरील अँगल इक्वल असतील, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, म्हणजे हा पण 60चा आहे. आता या ट्रायंगलचा जर विचार केला आपण, ट्रायंगल OQM, या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल 60-60चे आहेत, म्हणजे ॲटोमॅटिक हा पण अँगल 60चा आहे, कारण तीन अँगलचे ॲडिशन 180, बरोबर आहे. हा अँगल 60 आहे. ज्याप्रमाणे या दोन साईड इक्वल होत्या तेव्हा हे दोन अँगल इक्वल आले, त्याप्रमाणे या पण दोन साईड इक्वल आहेत, कारण या रेडियस आहेत, बरोबर आहे. ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहेत, या दोन साईड इक्वल आहेत, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत. इक्वल साईड्सच्या समोरचे अँगल, अपोजिट अँगल्स ऑफ इक्वल साईड्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे हा पण अँगल 60चा आहे, बरोबर आहे. हे दोन 60 आहेत, म्हणजे हा पण 60 होईल. सिमिलरली या अँगलप्रमाणे हा पण अँगल 60चा आहे. आता हे तीन अँगल लिनियर पेअरमध्ये आहेत, एकाच लाईनवर हे तीन अँगल आहेत, बरोबर आहे. हा 60 आहे, हा 60 आहे, या तीन अँगलचे ॲडिशन 180 येईल, म्हणजे 60 + 60 म्हणजे 120, म्हणजे हा पण किती असेल? 60 डिग्री. पहा, हा अँगल आपल्याला डिग्रीमध्ये मिळतो आहे, रेडियनमध्ये करता येईल, म्हणजे थिटा माहिती होईल आपल्याला, रेडियस माहिती आहे, त्यावरून आपल्याला आर्क लेंथ काढता येईल. सोल्युशन पहा, प्रथम आपण काय लिहिणार? ट्रायंगल PQR इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल PQR इज ॲन इक्विलॅटरल किंवा इक्विअँग्युलर ट्रायंगल. Let O be the center of circle. सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे QR या साईडवर, ड्रॉन ऑन साईड QR ॲज डायमीटर, म्हणजे QR हा काय आहे? डायमीटर आहे. देअरफॉर रेडियस, म्हणजे या सर्कलची रेडियस QR 18 आहे, बरोबर आहे, कारण ट्रायंगलची प्रत्येक साईड 18 आहे आणि या ट्रायंगलच्या साईडवर सर्कल हे त्यामध्ये आपण ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे QR जर 18 असेल तर रेडियस किती असेल? 9 सेंटीमीटर, बरोबर आहे. रेडियस आपल्याला माहिती झाली 9 सेंटीमीटर. आता इन ट्रायंगल MQO या छोट्या ट्रायंगलमध्ये या दोन साईड इक्वल आहेत, कारण रेडियस आहेत. OQ = OM, OQ = OM = रेडियस ऑफ सर्कल, बरोबर आहे. म्हणजे काय? हे दोन अँगल इक्वल असतील, बरोबर आहे. हा अँगल आणि हा अँगल इक्वल, अँगल QMO इक्वल आहे अँगल MQO. हे दोन अँगल इक्वल आहेत, परंतु 60 डिग्रीचे आहेत, बरोबर आहे. ईच ऑफ 60 डिग्री, म्हणजे हा अँगल, या ट्रायंगलमध्ये तीन अँगलचे ॲडिशन 180, हे दोन 60 असल्यामुळे थर्ड अँगल पण 60चा असेल. देअरफॉर अँगल, कोणता अँगल? MOQ हा पण 60 डिग्रीचा अँगल मिळाला आपल्याला. आता ज्याप्रमाणे हा अँगल 60 आपण फाइंड आउट केला, त्याप्रमाणे हा पण अँगल 60 डिग्री आपल्याला फाइंड आउट करता येईल. म्हणजे इथे आपण सिमिलरली लिहू, एवढं सॉल्व करायची गरज नाही. सिमिलरली अँगल, कोणता अँगल? NOR
हा पण 60 डिग्री असेल, बरोबर आहे. आता हा पण 60 आहे, हा पण 60 आहे, म्हणजे हा अँगल आपल्याला 60चा मिळेल. हा अँगल पाहिजे आपल्याला, कारण सेंट्रल अँगल होईल, या आर्कची लेंथ काढायची आहे, बरोबर आहे. देअरफॉर अँगल, त्यामुळे काय होईल, अँगल MON हा पण अँगल आपल्याला 60 डिग्री मिळेल. आपल्याला हा अँगल डिग्रीमध्ये मिळाला, परंतु रेडियनमध्ये पाहिजे, बरोबर आहे. याच अँगलला आपण रेडियनमध्ये करायचं असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. हे रेडियन होतील, म्हणजे काय होईल, 60ने हे 3 होतील, म्हणजे π/3 रेडियन एवढा अँगल मिळेल आपल्याला. हा अँगल 60 डिग्री म्हणजे काय, π/3 रेडियन. कारण काय लिहिणार आपण, हे 3 अँगल लिनियर पेअरचे अँगल आहेत. येथे रिझन लिहिणार, हे 3 अँगल लिनियर पेअरचे आहेत, तिघांची ॲडिशन 180, म्हणजे हा पण 60चा मिळेल. आता इथे लिहिणार आपण 9 आर्क लेंथ. कोणती लेंथ काढायची आपल्याला, MN ची लेंथ. लेंथ ऑफ आर्क MN, एवढ्या आर्कची लेंथ किती मिळेल आपल्याला, r × θ. रेडियस 9 आहे आणि थिटा आपण आत्ता फाइंड आउट केला π/3. 3 ने डिवाइड करू 9ला, हे 3 होतील, म्हणजे 3 × π म्हणजे काय होईल, 3π. लेंथ असल्यामुळे सेंटीमीटर, ही लेंथ किती असेल, 3π सेंटीमीटर. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.